हॅलो गाईज, तुमचं सगळ्यात स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. लास्ट व्हिडिओ जर बघितला असेल तर त्यावेळेस ते इलेक्ट्रिक पोल ट्रॅक चेंज करून इकडे पण ट्रायल झालेली. खाली पण वगैरे खूप झाडं वगैरे होते, ते असं कट करून इलेक्ट्रिकची तार आहे जी लाईट सप्लाय करणारे त्याचं काम. आता आपण चाललोय वडवणी साईडला. खांबचं काम ऑलमोस्ट वडवणीपर्यंत तर कम्प्लीट झालेलं दिसतोय. तो तुम्हाला पुढे ब्रिज आहे, त्या ब्रिजचं पण काम कम्प्लीट झालेलं. लेवल आणि खांब हे तीन काम प्रॉपर कम्प्लीट झालेले. हे दिसते ना, या एक ठिकाणी गेले. आणि हे बघा इथं आत्ता मी आलो आहे वायरवाडीचा जो ब्रिज आहे ना त्या साईडला. सध्या मी इकडे चालू आहे बीड साईडला, ते तुम्हाला दाखवतो इथली अपडेट. भरपूर असं काम झालेलं आहे. ही बघा, ही जी साईट आहे ही आहे बीड साईट, आणि इकडं वडवणी साईट आहे. आपण त्या साईडला जाऊ नंतर. अगोदर हे दाखवतो तुम्हाला. लास्ट व्हिडिओ जर बघितला असेल तर त्यावेळेस ते इलेक्ट्रिक पोल जे बसवलेले नव्हते, तर आत्ता बघू शकता तुम्ही पोल वगैरे इलेक्ट्रिक पोलचं काम झालेलं आहे. पूर्ण असं पोलचं काम झालेलं आहे. आणि सिंगल तार जी आहे इलेक्ट्रिक तार ती लावलेली. तारीचं काम राहिलं आहे आणखी. आणि दुसरं म्हणजे ट्रॅक चेंज करून इकडे पण ट्रायल झालेली वडवणीच्या ट्रेनसाठी. आणि लेवल पण झालेले दिसते पूर्ण दोन्ही साईडनी. खाली पण वगैरे खूप झाडं वगैरे होते, ते असं कट करून लेवल केलेले दिसते आपल्याला पूर्ण. भरपूर असं काम भरपूर दिवसांनी आलो आहे आणि या साईडला. आणि काम पण असं भरपूर दिसतं आहे, बघू शकता दोन्ही साईडला. आता मौजचा जो तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये तिकडं जो खांब बसून इलेक्ट्रिक तारचं काम झालेलं आहे. आणि त्याच्या बॅक साईडला म्हणजे त्याच्या पुढं आणखी काम झालेलं दिसते. पण या साईडला कुठंच असं जो बीडची जी इलेक्ट्रिसिटीची तुम्ही सप्लाय होणार आहे DP, त्याच्या पुढून फक्त खांबचं काम झालेलं कंटिन्यू दिसते. बाकी जे तार आहे इलेक्ट्रिकची तार आहे जी लाईट सप्लाय करणारे, त्याचं काम भरपूर राहिलेलं आहे. बाकी ऑलमोस्ट झालेलं जमा आहे. ट्रायल वगैरे सगळं सक्सेस झालेलं आहे. आता या नेक्स्ट मंथमध्ये किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात फर्स्ट वीकमध्ये ट्रेन येण्याची शक्यता आहे. पण आणखी डेट कन्फर्म झालेली नाही, कधी येईल ते नाही सांगू शकत कन्फर्म. डेट कन्फर्म आली की त्याचे पण तुम्हाला अपडेट नक्कीच देईन मी. पण सध्या तरी असं ट्रेन थांबणं असं काही प्रॉब्लेम नाही. ट्रेन आरामात येईल एवढं तर काम नक्की झालेलं आहे. पण जरी आली तरी डिझेलवरच येणार आहे. तारेचं म्हणजे इलेक्ट्रिकचं तर सध्या अजून काम बाकी आहे भरपूर. सध्या तरी इथं एकच ट्रॅक आहे, इन फ्युचरमध्ये माहीत नाही ट्रॅक होईल. हे इकडं असं लेवल वगैरे पूर्ण स्वच्छता केलेली दोन्ही साईडला. तर हे अशा आहे आपले बीड साईडचे अपडेट. भरपूर असे अपडेट झालेली. काम पण आहे झालेलं भरपूर. सध्या आता कोण नाही दिसत काम करताना, पण झालेलं दिसतंय काम. खांबचं तो ऑलमोस्ट कंप्लीट झालेलं आहे. फक्त तारेचं वगैरे राहिलेले, ते कधी चालू करतात माहीत नाही. पण असं तर सध्या चांगल्या पद्धतीचं काम झालेलं आहे या साईडला तरी, बीड साईडला. आणि तिकडंच बीड आणि परळी हायवे त्याच्या साईडलाच ह्याचं काम, रेल्वेच्या ट्रॅकचं काम चालू आहे. तर आपण चाललो आहे वडवणी साईडला. पुढचं जो ब्रिज आहे, हे असे बोर्ड लावलेत ना, तिथे एक लावला आहे बघा तो खांब. पुढे पण लावलेले आहेत, पण त्याचं मिनिंग काय माहीत नाही. टी काय आहे. काम चांगलं झालेलं आहे. आणि पुढे जो ब्रिज दिसतोय तो वायरवाडीला जातो म्हणजे. आणि ब्रिजचं तर काम तुम्हाला दाखवतो लास्ट टाईम, ते झालेलंच आहे काम ब्रिजचं. तर तिकडं आणखी काय दिसते का नवीन अपडेट बघू. कारण की आधी एवढेच अपडेट, याच्या व्यतिरिक्त काय नसणार आहे. पण तरी बघू पुढे जाऊन. आणि खांबचं काम ऑलमोस्ट वडवणीपर्यंत तर कम्प्लीट झालेलंच आहे. एखाद मागच्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवतो त्यावेळेस काही असं म्हणजे नाही का 4-5 खांब असं काही थोडं नॉर्मल काम राहिलं होतं खूपच कमी ठिकाणी. तर ते पण आता कंटिन्यू झालं असणार आहे. आपण नेक्स्ट तिकडं जाऊच लवकरच वडवणीपर्यंत. त्यावेळेस आपल्याला समजेल की फक्त इलेक्ट्रिक ताराचंच काम राहिलं का खांब पण आहेत मध्ये राहिलेले. पण मला असं वाटतं की सध्या तरी फक्त इलेक्ट्रिक ताराचंच काम राहिलेलं आहे सगळीकडेच, म्हणजे बीडपासून पुढं आणि मौजच्या अगोदर. कारण की मौजच्या पुढं झालेलं म्हणजे इलेक्ट्रिक तार बसवलेले आहेत. आता बघू त्या मौजच्या पुढं आपण काय दिसतं.
सध्या तरी वडवणीपर्यंतच दाखवेल मी. वडवणीच्या पुढे गेलो होतो ते पण दाखवेल, पण सध्या तरी टार्गेट तेच आहे की वडवणीपर्यंतच दाखवतो, कारण की सध्या ट्रेन तिथपर्यंतच येणार आहे. त्याच्या पुढे तर लगेच नाही येणार, कारण काम भरपूर बाकी. ब्रह्मनाथ तांडा वगैरे तिकडे तर खूपच काम राहिले. ट्रॅकच नाही काम झालेलं तिकडं, तर म्हणजे ट्रॅक नाही तिथं, ते लेवलच करायचं काम बाकी भरपूर राहिलं होतं. फक्त ब्रिजचं काम चालू होतं. आणि सध्या तरी वडवणीपर्यंत आपण टार्गेट करणार आहेत. तिकडे गेल्यानंतर समजून आपल्याला घाट सावळी आणि वडवणीत काय चेंज झालेलं. स्टेशन तर एक नंबर काम झालेलं आहे फक्त, आणि खांबचं पण बसवलं होतं, फक्त तारेचं बघायला मग. तर अशी आहे बघा ही. हे बघा इथं पण एक बोर्ड लावलं, पण असं मजबूत नाही केलं, तर लावून ठेवलेलं इन्फॉर्मेशन. चला आपण जाऊ आता त्या साईडला पुढं ब्रिजकडं, तिकडची अपडेट बघू. आत्ता आपण आलो आहे, म्हणजे चाललो आहे वडवणी साईडला. दिसतो तर तुम्हाला पुढे ब्रिज आहे, त्या ब्रिजचं पण काम कंप्लीट झालेलं आहे. आणि इकडे बघू शकता क्लिनिंग वगैरे व्यवस्थित एकदम प्रॉपर काम झालेलं दिसतं आहे. इकडे पण आहेच लेवल वगैरे केलेली. इकडे पण लेवलचं तुम्हाला सांगतो, ट्रॅक लेवल आणि खांब हे 3 काम प्रॉपर कंप्लीट झालेले आहेत वडवणीपर्यंत. काही ठिकाणी जर सोडलं तर खांब बसवायचं. आणि दुसरी गोष्ट फक्त एक राहिले, ह्याचं इलेक्ट्रिक जे तार आहे ती जॉईन करायचं काम भरपूर राहिलेलं. तेच फक्त भरपूर ठिकाणी राहिले. आता ऑलमोस्ट डन होतच आलं म्हणू शकतो आपण काम. हे बघा इथे एक बोर्ड लावलेला हार. हे बघा इकडं पण पूर्ण क्लिनिंग वगैरे झालेली, कंटिन्यू दिसते काम झालेलं. असं कुठं राहिलेलं दिसत नाही, की पूर्ण ठिकाणी असं झालेलं दिसतेच आहे काम पूर्ण. हे रिसेंटली झालेलं दिसते, कारण की दिसते पूर्ण साईडनी क्लिनिंग आणि ट्रॅक आणि लेवल हे पूर्ण झालेलं दिसते. खांबचं काम पूर्ण कंटिन्यू दिसतं झालेलं तिकडे पण. हे दिसते ना, या एक ठिकाणी केलं आहे आणि तिथं एक केलं आहे. हे बघा इथं, पण नेमकं ते कशासाठी केलं आहे ते नाही माहीत. बॅक साईडला पण बघितलं असेल तुम्ही, तिकडं पण तसंच केलं आहे, पण ह्याचं माहीत नाही काय काम आहे ते. इकडं खूप दिवस आलंच नव्हतं, त्याच्यामुळं तिथं एकदम असं काम झालेलं लगेच दिसून येतं. तर असा होता वायबरवाडीचा जो जी लाईन आहे वायबरवाडीची, तर तिथला रेल्वेचे अपडेट. काम असं भरपूर झालेलं आहे दिसतंय. थोडंच राहिलं आहे जेमध्ये फक्त इलेक्ट्रिक तारचंच भरपूर ठिकाणी राहिले, आणि ते इथं पण राहिले. खांबचं आणि लेवलचं आणि ट्रॅकचं पूर्ण झालेलं आहे काम. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.